ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपल्या या पालघर जिल्ह्यातील आणि विक्रमगड तालुका ना, विक्रमगड तालुक्यातील हे कुर्जे गाव अर्थात कडिपाडा, आणि या कडिपाडा कुर्जे गावातील हे शेलार परिवार, त्या शेलार परिवाराच्या मातोश्री कैलासवासी रुक्मिणी बाळू शेलार आईसाहेबांना 26/1/2026 रोजी 2026 रोजी अर्थात 26 जानेवारी 2026 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्याच्या निमित्तानं आपण आज या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. आईसाहेबांच्या पाश्चात आमचे प्रदीप दादा असतील, पंडित दादा असतील, दत्तात्रय दादा असतील, त्याचप्रमाणे उज्ज्वलाताई असतील, आईसाहेबांचे नातवंड असतील, सुना असतील, नातसुना असतील, त्याचप्रमाणे संपूर्ण हा शेलार परिवार या ठिकाणी आईसाहेबांनी कार्य करत असताना अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं. मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार केले, मुलींवर चांगल्या प्रकारे संस्कार केले, भुकेल्याची भूक जाणली, तहानल्याची तहान जाणली. अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी कार्य करत असताना वयाच्या 82व्या वर्षी आईसाहेबांनी तुमचा आमचा निरोप घेतला. अर्थात आईसाहेबांचं वृद्धापकाळाने निधन झालं. खरं तर या शेलार परिवारातील ह्या मुलांचं पितृक्षेत्र 2012 रोजी हरपलं गेलं, 2012 साली हरपलं गेलं. आणि त्यानंतर खरं तर वडिलांची माया, वडिलांचे संस्कार, वडिलांचं मार्गदर्शन आणि आईची माया, आईचे संस्कार, आईचं मार्गदर्शन या दोन्ही जबाबदाऱ्या आईसाहेबांवर आल्या आणि त्या निभावत असताना अगदी वयाच्या 82व्या वर्षी आईसाहेबांनी तुमचा आमचा निरोप घेतला. आपला जन्म ज्या ठिकाणी झालेला आहे त्याला मृत्यूलोक म्हटलेला आहे आणि या मृत्यूलोकाची ओळख करून देत असताना असं म्हटलेलं आहे, जे दिसतंय ते नाचतंय, या दष्टम तर नष्टम. जेवढं जेवढं निर्माण केलेलं आहे ना तेवढं सगळं नाश पावणार आहे, सगळं नाश पावणार आहे. मग त्यामध्ये पुराणामध्ये, शास्त्रामध्ये असा उल्लेख केलेला आहे की प्रलयाच्या काळी पंचभूतांना सुद्धा नाश आहे. प्रलयाच्या काळी पंचभूतांना सुद्धा नाश आहे. जेवढं निर्माण झालं तेवढं जाणार आहे, जेवढं निर्माण केलेलं आहे तेवढ्या सगळ्याला नाश आहे. निर्मात्याला नाश नाही आहे. निर्माता जो आहे तो असतच असे सर्व काळ, कालही होता, आजही आहे, उद्याही असणार आहे. जन्म झालेला आहे, मृत्यू प्रत्येकाला आहे, जावंच लागणार आहे. बरं का? जन्म कुठे व्हावा, कधी व्हावा, कसा व्हावा आपल्या हातात नव्हता. मृत्यूही कुठे यावा, कसा यावा, कधी यावा हेही आपल्या हातात नाही आहे. पण जन्म आणि मृत्यू ह्या दोन्ही गोष्टी जरी आमच्या हातात नसल्या तरी याच्या मधला काळ ज्याला आम्ही आयुष्य म्हणतो, तो आयुष्य किती असावं हे आमच्या हातात नाही. ते आयुष्य किती असावं हे कोणाच्याच हातात नाही, पण ते आयुष्य कसं असावं हे मात्र आपल्या सर्वांच्या हातात आहे. आणि म्हणून जेणेकरून आपलं आयुष्य आणि त्या आयुष्याचा मार्गक्रमण करत असताना देह जाणार आहे, कारण नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. या देहाविषयी सांगत असताना असं म्हटलेलं आहे, देह जाईल जाईल याशी काळ वा खाईल. ठीक आहे ना? खरं तर आम्ही आमचा देह समजतोय, पण संत म्हणतात देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. बरं का? नाशिवंत देह आहे, देह जाणार आहे. पण जरी नाशिवंत असला, जरी जाणार असला तरी सुद्धा आम्ही एक विचार केला पाहिजे की 83,99,999 योनींपेक्षा श्रेष्ठ आहे. बरं का? 84 लक्ष जीव योनीचा जर आम्ही अभ्यास केला ना तर 83,99,999 योनी जे कार्य करू शकत नाही ना ते कार्य करण्यासाठी भगवंताने आम्हाला हा नरदेह दिलेला, हा मनुष्य देह दिलेला आहे. देवाचं नामस्मरण आम्ही करायचं आहे, देवपूजा आम्ही करायचं आहे, देवकार्य आम्ही करायचं आहे, धर्मकार्य आम्ही करायचं आहे.
धर्म कार्य करण्यासाठी, देव कार्य करण्यासाठी आम्हाला हा नरदेह भगवंताने दिलेला आहे. एवढंच नाही तर 83,99,999 योनीतून मुक्त होण्याचा मार्ग असेल तर हा नरदेह आहे. सुटण्याचा मार्ग जर असेल तर हा नरदेह आहे. मोकळा होण्याचा मार्ग जर असेल तर हा नरदेह आहे. म्हणून एका नरदेहाने जर धर्म कार्य केलं, एका माणसाने जर धर्म कार्य केलं, देव कार्य केलं, तर 83,99,999 योनीतून तो मुक्त होत असतो. जो देह धारण करणारा आहे ना, तो मुक्त होत असतो. जो या देहाला सांभाळतोय ना, जो या देहाला कार्य करण्यासाठी सामर्थ्य देतोय ना, बळ देतोय ना, तो मुक्त होत असतो. बरं का? पण एका देहाने जर समजा अधर्माने वागला, अनितीने वागला, नको त्या पद्धतीने वागला, जगला, ज्याप्रमाणे प्राणी पक्षी आलेले आहेत त्याचप्रमाणे प्राण्या पक्ष्यांसारखा जर कार्य केला आणि आला दिवस निघून गेला, तर मग मात्र 83,99,999 योनीमध्ये त्याला जावंच लागतंय. असं म्हटलेलं आहे. नरदेह ठेवताच ठेविली आहे नीच योनी. एकदा मनुष्य देह आम्ही ठेवला की परत माणसाचाच देह आम्हाला मिळेल असं नाही. बरं का? खरं तर या ठिकाणी जगत वागत असताना आम्ही सर्वच मरणोत्तरच्या प्रवासाचा अधिक विचार करतो, आहे की नाही? मेल्यानंतर काय होईल, मेल्यावर काय होईल. भांडणाऱ्या बाया सुद्धा म्हणतात किती अति करते, वरती जागा तर चांगली भेटली पाहिजे ना. म्हणजे एकतर यांचं काय चालू आहे, भांडण, आणि भांडणाऱ्या बाया अपेक्षा करतात वरती जागा चांगली भेटली पाहिजे. हे समजते? पुरुष सुद्धा ज्या वेळेला भांडतात की नाही त्यावेळेला पटकन बोलून जातात ते, अरे किती अति करतोय, वरच्याला सहन तर झालं पाहिजे ना, जागा चांगली भेटली पाहिजे ना. ज्याला वाटत असेल ना मरणोत्तर जागा चांगली मिळावी, त्याने जिवंत असताना चांगल्या जागेवर बसलं पाहिजे. काय अंतरात्मा असताना त्याची ओळख घेतली पाहिजे. आम्ही काय करायचं आहे, तो देव साक्षीला असताना आम्ही ओळख घेतली पाहिजे. काय करायचंय आम्हाला, कसं जगायचंय, कसं वागायचं आहे. बरं का? आणि म्हणून मग आमचं जगणं वागणं म्हणजे परमार्थ आहे. आमचं जगणं वागणं म्हणजे भक्ती आहे. कसं राहावं, कसं जगावं याचा विचार आम्ही केला पाहिजे. कारण कर्म करणारी इंद्रिय अनेक आहेत मौलिक. ज्या पद्धतीने त्या सृष्टीची निर्मिती पंचभूतात्मक केलेली आहे, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, या देहाची निर्मिती सुद्धा पंचभूतांनी केलेली आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. बरं का? ब्रह्मांडामध्ये जे दिसतंय ना ते आम्हाला पिंडामध्ये शोधता आलं पाहिजे. त्याचा विचार आम्हाला पिंडामध्ये करता आला पाहिजे. आम्हाला ब्रह्मांडातल्या देवाची ओळख तेव्हाच होते ज्या वेळेला आमच्या अंतरीचा देव तृप्त होतो, संतुष्ट होतो. ज्या वेळेला आम्ही आतल्या देवाची ओळख घेतोय ना, आमच्या आत असलेल्या देवाची ओळख आम्ही घेतोय की नाही, याची कृपा झाल्याशिवाय ब्रह्मांडातल्या देवाची आमच्यावर कृपा होणार नाही. आमच्या अंतरीच्या देवाची आम्ही ओळख घेतल्याशिवाय ब्रह्मांडातल्या देवाची आम्हाला ओळख होणार नाही. मंदिरातला देव तेव्हाच कृपा करतोय ज्या वेळेला आमच्या अंतःकरणात असलेला देव आमच्यावर संतुष्ट असतोय, त्याला आवडणारी कर्म आम्ही करतोय, त्याला जसं पाहिजे तसं आम्ही जगतोय, वागतोय, त्यावेळेला त्याची कृपा होत असते. जे ब्रह्मांडात आहे ना ते आम्हाला पिंडात पाहता आलं पाहिजे, शोधता आलं पाहिजे. बरं का? अर्थात या ठिकाणी पृथ्वीचं रूप आहे. जसं ब्रह्मांडामध्ये दगड, माती, रेती, झाडं, झुडपं हे पृथ्वीचं अस्तित्व, पृथ्वीचं रूप सांगितलेलं आहे, तशी या ठिकाणी या देहामध्ये पृथ्वीचं रूप सांगत असताना अस्थि, हाड, मांस, त्वचा, नाडी आणि रोम हे पृथ्वीचं रूप आहे. ही पृथ्वीची तत्व आहेत, पृथ्वीची तत्व आहे ती. जसं आप बाहेर आहे, नदी, नाली, विहिरी, कूप, सरोवर, सागर हे आपाचं लक्षण आहे, तसे या ठिकाणी आपाची तत्व आहेत. शुक्लित, श्रोणित, लाळ, मूत्र आणि श्वेद आपाची लक्षणं आहेत. बाहेर ज्या पद्धतीने आम्हाला तेजाची लक्षणं पाहायला मिळतात, मग सूर्य असेल, चंद्र असेल, आदी करून सर्व ग्रह तारे, अगदी दिव्यापासून तर छोट्या छोट्या सगळ्या प्रकाश देणाऱ्या गोष्टींपर्यंत तेजाचं लक्षण त्या ठिकाणी सांगितलेलं आहे.
आमच्या शरीरामध्ये तेजाचं जे तत्व आहेत ना, आम्हाला भूक लागणे हे तेजाचं लक्षण आहे, आम्हाला तहान लागणं हे तेजाचं लक्षण आहे. शुक्लित, श्रोणित, लाळ, अगदी क्षुधा, तृषा, आलस्य, निद्रा आणि मैथुन हे तेजाचं लक्षण आहे. बाहेर जसं वायू त्या ठिकाणी कार्य करताना दिसतो, त्याप्रमाणे आमच्या अंतःकरणामध्ये, आमच्या शरीरामध्ये सुद्धा वायू कार्य करत आहे. प्राण, अपान, व्यान, उदान समान, त्याचप्रमाणे चलन, वलन, प्रसारण, निरोधन, कुंचन हे जे कार्य करताना होताना पाहताय ना, हे वायूचं लक्षण आहे. ज्याप्रमाणे विराट मोठी पोकळी अशी आम्हाला बाहेर पाहायला मिळते आकाशाची, त्या आकाशामध्ये चारही भूत सामावलेली आहेत. नवे नवे चारही भूतांची निर्मिती त्या आकाशापासून झालेली आहे. तसं या ठिकाणी काम, क्रोध, शोक, मोह, भय अशा प्रकारे ती तत्व आकाशाची सांगितलेली आहेत. आणि म्हणून मग काय होतंय, एकदा ह्या पाचही भूतांना सांभाळणारा जो देव आहे, जो अंतरात्मा आहे, जो भगवंत आहे, तो निघून गेला ना की मग पाचही भूतांमध्ये विलीन होतात. पाचही भूतांमध्ये विलीन होतात. एकदा माणूस मेल्यानंतर आम्ही त्याला अग्नी देतोय, म्हणजे त्याचं स्वरूप कशामध्ये लीन होतंय? अग्नीमध्ये लीन होतंय, तेजामध्ये लीन होतंय, बरं का. वायूमध्ये प्रसारित होतोय. त्याच्या पलीकडे जर पाहायला गेलं तर आम्ही तिसऱ्या दिवशी काय सारवायला जातोय, बरं काय भरायला जातोय स्मशानभूमीमध्ये? माणूस सोन्याचा असला तरी राखच ना, माणसाचं नाव सोने असलं तरी राखच ना, माणूस कसाही जरी असला तरी राखच ना. राग सावरायला जातो आम्ही, राग भरायला जातोय, म्हणजे पृथ्वीचं लक्षण आहे ते. असो, अर्थात पाचही भूतांमध्ये विलीन होतात. आम्ही काय करायचं आहे, ती पाचही भूतांमध्ये विलीन होण्याच्या आधी आम्ही त्याची ओळख घ्यायची आहे, त्या देवाची, त्या सत्याची, त्या अंतरात्म्याची. तो ज्याप्रमाणे आम्हाला सांगेल त्याप्रमाणे आम्हाला जगता वागता आलं पाहिजे, त्याप्रमाणे आम्हाला राहता आलं पाहिजे. या ठिकाणी आम्हाला भगवंत मार्गदर्शन करत असताना म्हणतात, देवाला काय आवडत आहे, बरं का, देवाला काय आवडत आहे. आम्ही या जन्म मृत्यूच्या रहाटगाड्यातून सुटावं असं जर वाटत असेल, उपजे ते नासे आणि नासे ते पुनरपी दिसे, एक घटिका यंत्र तैसे परिभ्रमे का. थांबलं पाहिजे ना, येणं जाणं थांबलं पाहिजे की ना. संसार जर पाहायला गेला तर संसार म्हणजे दुःखाचं मूळ सांगितलेलं आहे. संसार कितीही केला नेटका तरी तो पांढरा फिका होत जातो असं म्हटलेलं आहे. ज्याप्रमाणे आम्ही आमच्या घराला रंग दिला ना की 1-2 वर्षानंतर तो रंग कसा होतो बरं, पांढरा फिका पडत जातो ना. तसं आम्ही आमच्या संसारामध्ये कार्य करत असताना कितीही जरी संसाराला रंगरंगोटी करायचा प्रयत्न केला तरी तो पांढरा फिकाच होत जातो. मला सांगा, संसार कोणाचा पूर्ण झालाय का? कितीही वर्ष संसार केला तरी संसार कधी कोणाचा पूर्ण झालाय? कधीच नाही, बरं का. कितीही जरी आम्ही त्या ठिकाणी काही करण्याचा प्रयत्न केला, संसार हे दुःखाचं मूळ आहे. पण संसार रूपी चिखलातून जर मुक्त व्हायचं असेल ना तर आम्ही काय केलं पाहिजे? भगवंत म्हणतात, तुम्ही मला फक्त चित्त अर्पण करा, बरं का. आता चित्त हा अंतःकरण पंचकातला चौथा भाग आहे. अंतःकरण, मन, बुद्धी आणि मग चित्त, नंतर अहंकार आहे. पहिला अंतःकरण आहे, नंतर मन आहे, नंतर बुद्धी आहे, नंतर चित्त आहे. आमच्या स्वयंपाक रूम मध्ये जे शिस्त आहे तेच ओटीवर येत आहे, बरं का. पोटात तेच पोटात. अंतःकरणामध्ये जे असते ते मनाकडे येते, मनाकडे जे आलेलं असते ती बुद्धी त्याप्रमाणे कार्य करत असते आणि मग चित्त, मग अहंकार कार्य करत असतो. ओटीवरून जरी आम्ही आवाज दिला ना चहा ठेवा म्हणून, तरी घरामध्ये स्वयंपाक रूम मध्ये चहाच तयार होतो आणि जो चहा तयार झालेला असतो ना तो ओटीवर येताना चहा म्हणूनच येत असतो. हॉलमध्ये आल्यानंतर त्याच्यात वेगळं काही रूपांतर झालं, ओटीवर येईपर्यंत अजून वेगळंच काहीतरी झालं असं नाही. कर्म करताना आमची इंद्रिय दिसत आहेत, त्याच्यामध्ये आहे काम, क्रोध, शोक, मोह, भय, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, विषय पंचक आहे. कर्मेंद्रिय पंचक आहे, वाचा, पाणी, पाद, शिक्षण, उद. ज्ञानेंद्रिय पंचक आहे, त्याच्यामध्ये कान, नाक, त्वचा, डोळा, जीभ. मन आहे, विषय पंचक आहे, विषय आहेत, वासना आहेत.
कर्म करणारी इंद्रिय अनेक आहेत, कर्म करून घेणारे सुद्धा अनेक आहेत. बरं का? आम्हाला पाहताना डोळे फक्त दिसतात, पण डोळ्याला पाहायला लावणारा कोण आहे? आम्हाला ऐकताना कान दिसतात, पण ऐकायला लावणारा कोण आहे? आम्हाला बोलताना तोंड दिसते, पण बोलायला लावणारा कोण आहे? बरं का? इंद्रिय अनेक आहेत कर्म करणारी, त्या इंद्रियांकडून कर्म करून घेणारे पण अनेक आहेत. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, असूया, अद्वया, भावना, कल्पना, इच्छा, वासना, आशा, ममता, तृष्णा कितीतरी आहेत. कर्म करणारे इंद्रिय काय अनेक आहेत, कर्म करणारे, कर्म करून घेणारे अनेक आहेत. पण ऐका, किती जरी कशाही प्रकारची जरी कर्म माणसाकडून घडली तरी त्याचे प्रकार शेवटी दोनच पडतात, पुण्यकर्म आणि पापकर्म. पुण्य आणि पाप. आणि दोन प्रकार पडतात. तुम्ही जर अधर्माने वागत असाल, अनितीने वागत असाल, बरं का, कसं वागावं कसं जगावं हे जर कळत नसेल, भ्रष्टाचार, हिंसाचार, अत्याचार जर आमच्याकडून घडत असेल, तर मग त्याला पापकर्म म्हणतात. आमच्याकडून जर धर्म आचरण होत असेल, नीतीने वागत असू, नीतीने जगत असू, देवाचं कार्य जर आमच्याकडून घडत असेल, तर त्याला पुण्यकर्म म्हणतात. आणि मग ह्या दोन्हीवर अवलंबून आहे आम्हाला सुख की दुःख. पापाचे फळते दुःख आणि पुण्याचे फळते सुख. पाप पुण्य आवश्यक भोगणे लागेल. पापाचे फळते दुःख, पुण्याचे फळते सुख. पाप पुण्य आवश्यक भोगणे लागेल. आपला विषय आहे मरणोत्तरचा प्रवास. ज्याला वाटत असेल चांगल्या प्रकारे व्हावा, त्याने जिवंतपणे चांगल्या प्रकारे राहावं, चांगल्या प्रकारे कर्म करावं. खरं तर उद्धार करून घेण्यासाठी भगवंताने आम्हाला हा नरदेह दिलेला आहे. मनुष्य देह हा आम्हाला एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी दिलेलं साधन आहे. त्या साधनाला आम्ही जपायचं आहे, त्या साधनावर आम्ही प्रेम करायचं आहे, त्या साधनाचा आम्ही विचार करायचा आहे. कुठपर्यंत? जोपर्यंत आम्हाला जी वस्तू साध्य करायची आहे ना, ती साध्य होत नाही तोपर्यंत. बरं का? आता आपल्याला ह्या गावातून, समजा कुर्झे गावातून जर आपल्याला वाड्याला जायचं आहे, इकडे काय बस व्यवस्था आहे का? बस, रिक्षा, बस नाही का? आपण बस पकडूयात ना. बरं का? कुर्झ्याला जर आम्ही बसमध्ये बसलो, ती बस आहे अजून पुढे जाणारी, आपण शहापूरकडे समजूया जाणारी बस आहे. बरं का? विक्रमगड, शहापूर किंवा काय असेल ते. आणि ती बस इथून आली. आम्हाला कुठे जायचंय? वाड्याला जायचंय. कुर्झे ते वाड्यापर्यंत जाण्यासाठी आम्हाला बस हे साधन आहे. बरं का? बस हे साधन आहे. ज्या वेळेला आम्हाला उतरायचा स्टॉप येतोय ना, ज्या वेळेला आम्हाला उतरायचं गाव येतंय ना, त्यावेळेला ते साधन आम्ही सोडतो. ती बस किती जरी चांगली असली, किती जरी सुशोभित असली, तरी तिच्याविषयी आमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होत नाही, आसक्ती निर्माण होत नाही. कारण आम्हाला माहितीये आम्ही कुर्झ्यामध्ये बसलोय, सोडायची कुठे? आम्हाला वाड्यामध्ये सोडायची. आमच्या जीवनाचा प्रवास करत असताना ज्या दिवशी आम्हाला प्राप्त होणाऱ्या गोष्टींविषयी ही बुद्धी जेव्हा आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होईल ना, हा विचार ज्या वेळेला आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होईल ना, त्यावेळेला पाहिजे तेव्हा आम्ही मोकळे असतो. हे समजतंय? ज्या ज्या काही गोष्टी आम्हाला मिळतात ना, त्या सगळ्या आम्ही काय करतोय माहितीये का? माझ्या म्हणून स्वीकारतोय. आणि माझ्या म्हणून स्वीकारलं की त्यांच्याविषयी आमच्या अंतःकरणामध्ये आसक्ती निर्माण होते, ममत्व निर्माण होतंय. आणि ज्या गोष्टींविषयी आमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण झालं, आसक्ती निर्माण झाली, त्याच गोष्टीचं स्मरण आम्हाला अखंड राहते, आठवण आम्हाला अखंड राहते. आता अतिशय साधं उदाहरण बघा. माणसाला अधिक करून संसार आवडला पाहिजे की परमार्थ आवडला पाहिजे? देव का संसार? ज्या गोष्टी आवडीने करायच्या आहेत ना, त्या आम्ही सवडीने करतो, आणि ज्या सवडीने करायची आहेत त्या आवडीने करतो. काय फरक आहे? आपण कधीतरी मुलं बाळ विसरतो का बाहेर गेल्यानंतर? संसार विसरतो का बाहेर गेल्यानंतर? देव वाढवलेला गेल्यानंतर जर आम्ही पोली पाटील लाटणी आणत असतो तर मग
पंढरपूरला गेल्यानंतर बोलते अशी सुपा आमच्याकडे भेटतच नाही, मस्त सुपा आहेत, पंढरपूरची सुपा येऊन येते. म्हणजे आम्ही वरून जरी अध्यात्म करतोय, भक्ती करतोय, देव कार्य करतोय असं जरी दिसत असेल, दाखवत असो, तरी आमच्या आतमध्ये मात्र विचार कसले, काय भरलेला आहे? संसारच भरलेला आहे ना, संसारच भरलेला आहे. आता मला सांगा, संसार आवडीने करायचा का सवडीने करायचा आहे? जे सवडीने करायचे ते आम्ही आवडीने करतोय. आपला विषय बघा काय आहे, ज्याच्याविषयी तुमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण झालं, माझं म्हणून तुम्ही आसक्ती निर्माण झाली ना, की ते विसरत नाही, सतत त्याचीच आठवण राहते. आणि ज्याची आम्हाला सतत आठवण राहते ना, ते मरणाच्या वेळी आठवते. 8व्या अध्यायातील 6वा श्लोक.